हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात सर्व? बऱ्याच वर्षांनी मी आज एका लग्नाला चाललेले. मे बी माझ्या लग्नानंतर मी कोणत्या लग्नाला गेले असेल तर ह्या. आणि मला ही साडी पण अजिबात आवडली नव्हती, पण थँक गॉड लास्ट मोमेंटला कोणीतरी ती नेसवली म्हणून. आणि आम्ही तिघेजण होतो गाडीवरती आणि लग्न खूप बरंच लांब होतं. खडकवासला या ठिकाणी लग्न होतं आणि आम्हाला कल्पना नव्हती की इतकं लांब असू शकतं ते. मग खूप ट्रॅव्हलिंग केलं आणि साडीमध्ये टू व्हीलरवरती बसणं शक्यता नाही, तरी पण कसं तरी बसले. आणि मग इथे एका शॉपमध्ये थांबलेलो. बरेच वेळ शॉप बघत होतो इथे तिथे, पण भेटलं नाही. फायनली एक शॉप भेटलं खूप पुढे. मग इथे आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं. तर ऋषिका झोपलेली गाडीवरती, तिला उठवलं, तिला म्हटलं बघ. तर ती अशी बावरी झालेली एकदम, का काय घेऊ आणि काय नको. आणि तिला तर असं वाटलं, आणि मी पण शॉपमध्ये बघत होते आजूबाजूला की नक्की मी काय घेऊ. आणि ना लग्नाचा टायमिंग होता 6:30चा आणि आम्हाला ह्या शॉपमध्येच आहे ना ऑलमोस्ट काहीतरी 8 वाजायला आले असतील. आम्ही 8 वाजता या शॉपमध्ये होतो. म्हणजे आम्हाला वाटलं आता लग्न तर झालंच असणार आहे, पण काय करायचं, जायचं का नाही. पण म्हटलं ठीक आहे जाऊया, मग बघू पुढे काय होतं आहे ते. मग फायनली आम्ही लोकांनी एक फ्रेम बघितली आणि ती घेतली. आणि इथे बघा हेअर्स इतके हे झाले, पूर्ण गाठी गाठी झालेले त्याच्यामध्ये, कारण की मी ओपन ठेवलेले आणि गाडीवरती ते हवेने अजून डॅमेज झाले. मग फायनली इथे ती फ्रेम पण मस्त पॅक करून घेतली आणि त्यानंतर पुढे निघालो. आणि गुगल मॅपच्या मदतीने आम्ही लोक चाललेलो. आणि गुगल मॅपने आम्हाला 2 वेळा धोका दिला, पण आम्ही लोक हुशार होतो. गुगल मॅपचं इतकं काय आम्ही मनावरती घेतलं नाही. तुम्ही पण नक्की कधी पुढे जात असाल कुठे लांब, तो गुगल मॅपचा जास्त उपयोग करू नका, आजूबाजूला विचारा. गुगल मॅप खूप धोकादायक आहे. आणि त्यानंतर इथं हॉलवरती पोहोचलो आणि पुढे बघितलं, असं वाटलं अरे लग्न झालं आहे. त्यानंतर आतमध्ये आलो, म्हटलं लग्न झालं आहे, पण इथे फोटो सेशन चालू होता नवरा नवरीचं. तर आम्ही लोक थांबलेलो, म्हटलं हे गिफ्ट देऊया आणि मग जाऊया. पण इथे माझ्या मिस्टरांचा कॉल चालू होता आणि ऋषिका अजिबात ऐकत नव्हती. ती खूप मस्ती करत होती, बघतच असेल तुम्ही. आणि तन्मय तिला सांभाळत होता. मग म्हटलं थांबूया का जाऊया, आम्हाला काही कळतच नव्हतं. आणि हे लग्न होतं ना, हे माझ्या मिस्टरांचे म्हणजे प्रिन्सिपल, आमच्या गावातले प्रिन्सिपल आहे, त्यांच्या मुलाचं होतं. तर म्हणून म्हटलं जाऊन येऊया, त्यासाठी आलो. पण आम्ही काय फ्रेम दिली आणि जेवलो वगैरे नाही. मिस्टर म्हटले इकडे नको जेवायला. मग म्हटलं ठीक आहे. मग इथे जरासं पुढे आलो, मग इकडे एक रेस्टॉरंट दिसलं, मग तिथे बसलो. म्हटलं बघूया इथे काय जेवायला भेटतंय, कारण की भूक तर खूपच लागलेली. त्यानंतर इथं मेजवानी नाव वाचलं, म्हणून म्हटलं खूप टेस्टी असं जेवण असेल. आतमध्ये गेलो, म्हटलं गर्दी नाही आहे, नक्की जेवण चांगलं असेल की नसेल. आमचं चाललेलं आतमध्ये जायचं की नाही. मग म्हटलं ऋषिका खूप म्हणजे तिने मागे बघितलं आईस्क्रीमचं होतं, ते म्हटलं आईस्क्रीमच पाहिजे, रडत होती. तिला आईस्क्रीम घेतली, तर तिने अर्धी खाल्ली, अर्धी अंगावरती सांडवली. त्यानंतर मेन्यू काही डिसाईड होत नव्हता. मग म्हटलं चायनीजच घेऊ. तर माझे मिस्टर आहे ना आजकाल व्हेजिटेरियनच झालेत ते तर बरेच दिवस, तर त्यांच्यामुळे आम्हाला पण बाहेर व्हेजच खावं लागतं. तर मग इथे व्हेज राईस घेतलेला आणि मला इच्छा नव्हती अजिबात खायची राईस वगैरे. मग म्हटलं ठीक आहे थोडंसं तर खाऊ, पोटाला आधार असतो ना तसं. तर मग इथे राईस घेतला आणि राईस नंतर ना आम्ही लोकांनी परत दुसरं ऑर्डर केलेलं. पण म्हटलं शूट करायला पण मला हे नव्हतं. मी ऋषिकाला मोबाईल दिलेला का जरा शांत बस. ती सारखी बोलत होती मला बाहेर जायचे आणि बिचारा तन्मय तिला सारखा बाहेर घेऊन जात होता. फायनली जेवण पण झालं, बाहेर आलो. तर हे राहिलेलं याचं सॉफ्ट राहिलेले खायची, त्याने मला पण आणून दिली थोडीशी. म्हटलं नको, पण दिली. मग समोरच इथे स्वीटचं शॉप होतं. चिकूचा बड्डे आहे दुसऱ्या दिवशी, त्यामुळे त्याला स्कूलमध्ये चॉकलेट्स द्यायचे होते. आपण पण आपल्या शाळेमध्ये माहिती आहे ना प्रत्येक वर्गामध्ये चॉकलेट्स वगैरे वाटायचो प्रत्येक सरांना टीचरांना, तसंच याला पण इच्छा होती चॉकलेट्स द्यायचे. मग चॉकलेट वगैरे घेतले. हिला जेली पाहिजे होती, ती मला बोलली मम्मा प्लीज, म्हणून तिला ते घेऊन दिलं. त्यानंतर म्हटले ते जॅकेट घाल, आता जायचं आहे गाडीवरती, थंडी लागेल. ऐकत नव्हती. मग तिच्या पप्पांना सांगितलं, मग त्यांनी जबरदस्ती ते घातलं. मग थोडीशी रडली, मग शांत झाली ते आपोआप. मग तिला माहिती आहे आता काय ऑप्शन नाही आहे. आणि याने माझं स्कार्फ त्या गाडीवरती लावलं, तो गाडीला पण थंडी वाजेल ना म्हणून. आणि बराच उशीर झालेला. आम्हाला इकडेच काहीतरी 10 वाजले असतील निघायला आणि घरी जायला अजून 1.5 तास बाकी होता. मग मी पण इथे स्कार्फ बांधला. साडीवरती अजिबात जमत नाही आणि ॲडजस्ट पण होत नाही. कसं लोक ट्रॅव्हलिंग करतात, खरं त्यांना हॅट्स ऑफ आहे. आणि इथे वगैरे ऋषिकाला ती जेली खायची होती आणि तिला म्हणतात नको खाऊ, थांब. मग गाडीवरती बसलो. मग फायनली घरी जायला निघालो.
मग घरी पण जायला ना खूप ट्रॅफिक पण होती आणि थंडी पण होती. आजसाठी एवढंच, बाय.